मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अपडेट्स समोर आले आहेत। या योजनेअंतर्गत नवीन पोर्टल कधी येणार आहे व तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करताना लाभार्थ्यांना कोणत्या बँकेचे अकाउंट पासबुक आपल्याला द्यावे लागणार आहेत, या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण असे अपडेट्स समोर आले आहे। तर या योजनेअंतर्गत नवीन पोर्टल हे 7 ते 8 दिवसांमध्ये अपडेट करून तयार करून देण्यात येणार आहे व तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करताना लाभार्थ्यांना कोणत्या बँकेचे अकाउंट द्यावे लागणार, तर या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देखील चालणार आहे व तसेच या योजनेअंतर्गत पोस्टाचे देखील अकाउंट ग्राह्य धरले जाणार आहे। तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करताना कोणते अकाउंट योग्य राहील, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करताना पोस्ट बँकेचे अकाउंट योग्य राहील। तर का तर या योजनेअंतर्गत आपले पैसे डीबीटी अंतर्गत येणार आहेत, म्हणजे आपले हे अकाउंट 48 घंट्यामध्ये आधार कार्डाशी लिंकने म्हणजे डीबीटी अंतर्गत पर्यायासाठी योग्य होऊन जाते। तर ह्या पोस्ट बँकेचे अकाउंट कसे ओपन करायचे व तसेच या संदर्भात कागदपत्रे कोणते लागणार आहे आणि खर्च देखील किती येणार आहे, या संदर्भात जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा की आपण या संदर्भात लवकरच व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊ। जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर या संदर्भात देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अर्ज द्यायला आहे। तर तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करून ठेवा। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।